महादेव जानकर यांनी सुद्धा बच्चू कडूंची भेट घेतली। सरकारनं बच्चू कडूंच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी महादेव जानकर यांनी सरकारकडे केलेली आहे। बच्चू कडूंना जर काही झालं, त्यांच्या प्रकृतीचं जर काही बरं वाईट झालं तर त्याला सरकार जबाबदार राहील असं सुद्धा महादेव जानकर यांनी म्हटलंय। माझे मित्र बच्चूभाऊ कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनासाठी मी एक राष्ट्रीय समाज पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलोय आणि या राज्य सरकारला जाग आली पाहिजे। तुम्हाला साध्या शेतकऱ्याच्या न्याय देण्यासाठी पैसे नसतील आणि करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करण्यासाठी मेट्रो काढता। मेट्रो जरूर काढा, पण आमच्या आया बहिणीचं शेतकऱ्याचा पहिला प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा। हे देवेंद्र फडणवीसला मी इशारा देण्यासाठी आलेलो आहे। तुम्ही जर हे लवकर तयार करत नसाल तर बच्चू भाऊ, राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं शेतकरी दिंडी यात्रा आम्ही गडचिरोली ती मुंबई काढण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हालाच पाठिंबा देऊन तुमचा हात मजबूत कसं करण्याचा प्रयत्न करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।